टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पिंपलास के ग्राउंड में भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडल, जो कि संस्थापक श्री कुंदन पाटिल साहब हैं और अध्यक्ष श्री अरविंद भोईर साहब हैं, इनके नेतृत्व में मैच खेला गया, जो आप हमारे चैनल के माध्यम से देख रहे हैं। इस मैच को जीता है वरुण नौघर ने और हम आपको बता दें कि बहुत ही अच्छी तरह से ये मैच हुआ है और मैच जो है रोचक रहा है। लग रहा था कि कामतघर मैच जीत रहा है, लेकिन ऐसा हुआ नहीं और वरुण नौघर ने अपने नाम पे ये मैच किया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। यस, सूचना दुसरी येते आहे। टॉस त्या ठिकाणी उडवला जातोय। स्पॉन्सर झालं होतं बॉलिंग मार्क वरती दोन चेंडू मागे आपल्याला समजेल। जुन्यांचा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालाय। 16 षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा। यस, मोठी विकेट। फलंदाज बाद अरविंद। घडतंय हे जॉली कामतघर टीमसाठी, कारण महत्वाची विकेट होती। फलंदाज मात्र बाद झाला अरविंद आणि आता मात्र शेवटच्या बॉलवर 9 धावांची आवश्यकता आहे। चेसिंग इज कंपल्सरी। फक्त एक बॉल जो आहे तो तुम्हाला लीगल फेकायचा आहे आणि अशा प्रकारे चाचणी स्पर्धा 2024-25 चा विजेता संघ ठरलाय विक्रम शेठ वडनगर। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। बॉलिंग कामतघर। त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर प्रतिनिधित्व करताना या ठिकाणी वितरण करायचं आहे। रँकिंग मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या सिरीज ठरला होता हा खेळ विभाग संघ। आपण बघू शकतो प्रमोद दादा भोईर। 2025 ची ही चाचणी स्पर्धा भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 28 तारखेपासून तर येत्या रविवारच्या 1 तारखेपर्यंत आयोजित केली आणि जवळजवळ 52 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। अतिशय चांगल्या पद्धतीने पिंपलास मैदान असेल, सोनाले मैदान असेल, या दोन्ही मैदानावर अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडलेल्या आहेत। मी तर कमिटीचा तर आभार मानेनच। कमिटीचा आभार मानत असताना पिंपलासचे संघाचे जेवढे खेळाडू आहेत, किंबहुना पिंपलास गावची जी ग्रामपंचायत कमिटी आहे, पिंपलास गावचे जे ग्रामस्थ आहेत, त्याचप्रमाणे सोनालेची जी टीम आहे क्रिकेटची, त्यांची ग्रामस्थ असतील, त्यांची ग्रामपंचायत कमिटी असतील, यांनी अतिशय चांगलं आम्हाला सहकार्य केलं, म्हणून या स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडल्या। त्याच्यानंतर सर्व टीमचे खेळाडूंनी कर्णधाराने अतिशय चांगला आम्हाला सहकार्य केला। एखाद वेळेस पंचांचा निर्णय जर चुकला तरी असेल तरी तो त्यांनी त्यांच्या पदरात घेतला आणि कुठल्याही प्रकारचा या स्पर्धेला जवळजवळ 4 दिवस कुठल्याही प्रकारचा या स्पर्धेला वाद झाला नाही, किंवा कुठल्याही प्रकारचा गालबोट लागला नाही। म्हणून मी मनापासून सर्व खेळाडूंचे, सर्व टीमच्या कर्णधारांचे आणि खास करून सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानेन, कारण या स्पर्धा ज्या वेळेला आम्ही राबवत असतोय, 40+ स्थापन 2008ला जेव्हा सुरुवात केली तेव्हा फक्त मनामध्ये एक निश्चय केला होता की 40+ म्हणजे फिटनेससाठी क्रिकेट खेळायचं आणि आता थोडा बघायला गेलो तर खरंच चांगले वयस्कर खेळाडू खेळत होते आणि त्याच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांनाही खेळ पाहायला मिळत होता। आज रोजी जी स्पर्धा चाचणी पार पडली आमची भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून, आदरणीय अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब, सचिव प्रदीपजी जोशी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, सल्लागार असतील, सदस्य असतील, किंबहुना सर्व
टीमचे कर्णधार आणि सर्वांनी एकत्रित येऊन मेहनत केली म्हणून ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली, म्हणून मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतोय। अशाच पद्धतीने पूर्ण ही सीझन, मग तो दमन दौरा असेल किंवा येणाऱ्या स्पर्धा असतील, या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूने आपली माझी स्पर्धा असा सहकार्य केला तर नक्कीच या सीझनच्या सर्व स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतील। सर, देखा जाए तो आपने कहा कि फिटनेस के लिए ये आप लोग मैच रखते हैं, अभी ये सीजन में आप लोग फिटनेस के लिए मैच खेलेंगे, इसके बाद आप लोग क्या करते हैं फिटनेस के लिए? नहीं, अभी तो आपने जो सवाल किया कि ये स्पर्धा जो आयोजित किया था वो फिटनेस के लिए किया था, आपके मालूमात के लिए मैं बताता चलूं कि हम लोग अप्रैल मई तक खेलते हैं, अप्रैल तक ही खेलते हैं, मार्च अप्रैल तक खेलते हैं। उसके बाद जो बारिश का सीजन चालू होता है तो हर एक खिलाड़ी, मैं पूरा तो मैं 100% तो नहीं बोलता हूँ, जिनको खेलने का मतलब शौक है, जिनको अपना फिटनेस का मालूमात है, वो लोग जिम में जाते हैं, कोई वॉकिंग करते हैं। ऐसा पूरा बारिश में तो हम लोग खेल नहीं सकते, लेकिन वो हमारा टाइम, उस टाइम में हम लोग फिटनेस के लिए एक तो जिम में जाते हैं, नहीं तो फिर हम लोग वॉकिंग करते हैं। सर, बख्शिश वगैरह भी रहता है, जो ये मैच वगैरह रहता है तो क्या क्या रहता है? नहीं, आपने अभी भी देखा कि हमारा मतलब एक कानून है कि टीम का हम लोग वो मैच का फीस लेते हैं, खाली 3000 रुपए लेते हैं, उसमें लाइव दिखाते हैं, बाद में उसमें सब स्कोरर रहता है, अंपायर रहता है, फिर अपना समालोचन रहते हैं, तो खर्चा ज्यादा है। तो भी हम लोग अगर 3000 फी रहते हैं तो हम लोग 15,000 रुपए देते हैं फर्स्ट प्राइज, सेकेंड प्राइज हम लोग 10,000 देते हैं, हाँ, और पूरा टीम रहेगा तो 20,000 भी देते हैं। मतलब हमको पैसे से या ट्रॉफी से मतलब नहीं, हमारा फिटनेस से मतलब है, इसलिए हम लोग कभी वो प्राइज कितना है वो नहीं देखते, हमको खेलने के लिए मिलना चाहिए, इसके लिए हमारा व्यासपीठ मिलना चाहिए, व्यासपीठ मतलब हमको मैदान मिलना चाहिए, वो हम सब खिलाड़ी देखते हैं। खरोखर आज 40+ 2024-25 ची स्पर्धा झाली। आमचे संस्थापक अध्यक्ष साहेबांनी सांगितलं का 40+ ही संघटना आमची फिटनेससाठी आज 2 संघ खेळत होते। खरोखर तुम्ही बघितलं असाल की त्यांनी फिटनेससाठी कसा खेळ दाखवला। कामतघर आणि वडूनगर असे 40+चे 52 संघ आज चाचणीमध्ये, भिवंडी 40+ची चाचणी झाली त्याच्यामध्ये खेळले। खरोखर त्या सर्व संघांनी आमच्या कमिटीला, आमच्या असोसिएशनला सर्वांनी सहकार्य केला, कारण चांगला खेळ दाखवला, चांगल्या नियमाप्रमाणे खेळले। यावर्षी आम्ही थोडं नियमामध्ये वेगळ्या पद्धतीने वळण दिलेलं आहे, त्या नियमांचे पालन करून सगळे संघ खेळले आणि त्या माध्यमातून खरोखर त्यांना मी धन्यवाद देतो। आणि एक आवर्जून सांगू इच्छितो की माझ्याकडे 2 ग्राउंड मिळाले चाचणी स्पर्धा खेळण्यासाठी, पिंपलास ग्राउंड आणि सोनाले ग्राउंड। खरोखर या संघाचे खेळाडू, कर्णधार आणि त्यांची ग्रामपंचायत कमिटी सोनाले आणि पिंपलास यांचे खरोखर मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केला। ते खेळाडू दोन्ही संघांचे दोन्ही ग्राउंडला उपस्थित राहून त्यांनी सगळ्या गोष्टीची सोय आमच्यासाठी उपलब्ध करून दिली। खरोखर त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझी दोन्ही मैदान मोकळे आम्हाला करून दिले, खरोखर मोफत दिले, खरोखर विनामूल्य आम्हाला त्यांनी सुविधा दिली, त्यांचे मी फार आभार व्यक्त करतो। तसेच आमच्या कमिटीचे सर्व सभासद, माझे सरकार ग्रुपचे सर्व मेंबर, या लोकांनी खरोखर मला सहकार्य केला आणि कमिटी मेंबर जेवढे आमचे आहेत त्यांनी काही मला आर्थिक मदती बऱ्याच लोकांनी केली, त्याच्यामुळे आर्थिक मदतीमुळे एवढं मोठं आयोजन नियोजन आपला पार पडतो। आर्थिक शिवाय आपल्याला नियोजन पार पडतं, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो खरोखर।